आज आमच्या लग्नाला 7 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. आणि आमच्या मॅडमचा पण बर्थडे आज आहे. कोणाचा बर्थडे? तुझा आणि कोणाचा? म्हणजे माझ्या बायकोचा. सो आज मी काय झोपणार नाहीये. कारण आम्हाला सकाळी किती उठायचंय? 5 वाजता. 5 वाजता उठून आम्हाला जायचंय माथेरान. सो आम्ही आजचा आणि तेही खूप रडून रडून म्हटल्यानंतर. काय रडून वगैरे नाहीये. माझा प्लॅन. थँक्यू पिठुल्या. हे हिच्यासाठी आणि हे माझ्यासाठी. आणि आम्ही खाणारे चिकन 65 आणि आमच्याकडे रेडबुल पण आहे. 2 चीअर्स. चीअर्स पण करणार. विशेष टिप्पणी काय नाही. आता मी ट्रेनची वेट करत आहे. तुझ्या अंतरी वसे तू जीव तुझ्या अंतरी. आता बुद्धी आहे का? काय नाही, वेट करतोय आता मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस चाललोय. पुढे चाललोय माथेरान. माथेरान. म्हणजे आता सध्या आम्ही माथेरानला चाललोय. सो आमची ही आहे टॉय ट्रेन. इकडे पहा. आता 15 मिनिटात माथेरानला ही ट्रेन खालणार. टॉय ट्रेन. टॉय ट्रेन 2.5 तासाचा प्रवास. मी 21 किलोमीटर चालतो. सो बघू आता काय 2.5 तास. काय? ठीक आहे बाई. टायर कुठे चाललं? अरे ट्रेन इच्छा की होईल रे. तिच्यात जोक करत होता आता. आम्ही चालले माथेरानला. म्हणजे आता माथेरान मला माहितीच नव्हतं. पण माथेरानला आता पोहोचेल. मला तर वाटतं ह्या ट्रेनपेक्षा स्पीडमध्ये मी चालेल. 10ची स्पीड आहे. वाव. चांगली होईल. पावसाळ्यात तर अजून सुंदर वाटत असेल ना. इथनं पाणी पण चांगलं पडत असेल ना. पावसाळ्यात येऊया एकदा परत. बाबू कैसे देखता रहता है ये छक्को. मेरा बच्चा. तिला नाही चालत नाही. छोटी तिला नाही चालत नाही. नहीं खाऊ सकते काही. खा सकते क्या? हाँ ये भी जानते. नहीं उसको एक दीजिए. हो गया पता ही नहीं. देखो
फार लास्ट स्टॉप. केवढं सुंदर आहे ना सगळं. त्यांच्यासाठी बिझनेसेस काय म्हणजे अर्निंग सोर्सेस काय असेल. मेट्रोपोलिस, इंदिरा गांधी नगर, माथेरान. हे पण रिसॉर्ट आहे का? Finally, we reached at Matheran and find a place to sit and eat something. कारण आता जायचं पण आहे. मग हेवी जेवलं की मग परत चालणं होणार नाही. चालायचं नाही, घोड्यावर जायचं. घोड्यावर नाही बसायचं तू. पाडलं तर घोड्याने लात मारून. मग सूप प्यायचं. कसे नूडल्स? ट्रॅव्हलर आहेस ना, मग ब्लॉग मस्त करायचा ना तुला. हां, आराममध्ये बस. नाही आरते कशाला मारते. अरे ते काय, अरे काय नाही करत. घोडा पकड, इधर आ, घोडा पकड. पकडून ठेवायचा, काय करायचं. मामी हो, तुम्हाला काही राजा महाराजा झाल्यासारखं वाटतंय का? तुमचा घोडा काय म्हणतोय? आमचा घोडा म्हणतोय चला करून आलाय. छान वाटलं. ओ, तुमच्या घोड्यावरचा एक्सपिरियन्स कसा होता? मस्त. का तुमचा घोडा पा नाही, तो माझा आहे. इकडच आहे, हा उंच आहे ना. तो माझा आहे ना. शूटिंगला जाणार आहे घोडा. कोणत्या मूवीच्या? आता पिक्चर, मराठी पिक्चरची शूटिंग आहे, पण नाव तर रिलीज नाही झालं कारण की लवकर. मला फोन करा तुम्ही, कोणता पिक्चरचा गेला. गॉडजिलाला पाहिला. मला फक्त मी फोन, माझा नंबर आणि तुम्ही. दिसायला मस्त आहे. किती वर्षाचा आहे तो? 5 वर्षाचा आहे तो. आणि इकडचा अलीकडचा तो मोठा आहे थोडा, ते पण हाईटनी छोटा आहे. 7-8 वर्षाचा आहे तो. हे बघा समोर गेले ना साहेब, थांबा, तिथून समोर गेले ना तर ब्रिजवर लेक आहे. ब्रिजच्या पुढे तुम्ही चालत गेले की राईट टर्न मारला ना तर लॉर्ड पॉइंट आहे. सर्व बघितलं ना शंकराम मंदिर आहे. आणि 3 पॉइंट बघितले का, इथं 4था पॉइंट आहे बघा समोर दिसतोय. सिद्धा बघा, सिलिया पॉइंट. वेलकम टू सिलिया पॉइंट. ते 4 पॉइंट बघून परत या. 4ही पॉइंटचे समोर नाव लिहिलं आहे. फक्त राईटला फिरा, लेफ्टला जे समोर जंगलाचा रस्ता जातो ना तिकडून पुढं नका जाऊ. आपण जिथं आलो होतो ना तिकडे परत पुढून जायचं. तर आपल्याला इकडून पुढं पॉईंट कंटिन्यू करायचे. तुम्ही यायचा परत. ठीक आहे, आरामची फिरा, आपल्याला काय घाई नाही. फक्त राईटला फिरा, नावं लिहिले ते बोर्डावरती 4ही पॉईंटचे. आणि लेकला फोटो वगैरे चांगला येणार. तुमच्या समोर लेक आहे, बघून या. हो चालेल चालेल, मी उद्या रिसिव्ह करतो म्हटलं. चालेल चालेल. इकडे पॉइंट आहे का? त्यांचा आतंक इकडे. हो, कोणतं मंदिर आहे? पिसरनाथ. निऑन बॅग भारी दिसतीये. तुमचा गॉडजिला तुमची वाट पाहत असेल. हा, बाय द वे माझ्या घोड्याचं नाव गॉडजिला आहे. गॉडजिला. थांबा, काय आहे तुमच्या घोड्याचं नाव? माझ्या घोड्याचं नाव आहे गॉडजिला. तो गॉडजिलाचा आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि माझावाला घोडा हा रेसिंगचा घोडा आहे. झालं. हो.
आणि माझ्या घोड्याचं नाव रॉनी होतं आणि त्याला खूप केस होते. माझं मन होतं की त्याची चोटी घालून द्यावी. बट इट वॉज ग्रेट एक्सपिरियन्स. आय लव्ह यू माथेरान पण दिसतं का? आता वडापाव पण नाही आहेत, कपडे जायचे. वाव, सगळं धुकं पसरलंय. हे एक्झॅक्ट मला शंकरजीची किंवा हनुमानजीची मूर्तीसारखं दिसत आहे ना, गणपती किंवा हनुमानजीची मूर्तीसारखं. तुम्हाला नाही दिसत आहे? तुम्हाला किंगकॉंग दिसत आहे? ते बघ ना, किंगकॉंग दिसत आहे मला. याचं नाव सिलिया का असेल हो? ते लॉर्ड पॉईंटचं समजू येतं की तिथे देवाच्या मूर्तीसारखं दिसतं. सिलिया पॉईंट तिथून कुठून? सिलिया पॉईंट. माझा काढ ना फोटो. तसंच झालं, आम्ही फोटो काढायला बसलेलो आणि त्यांनी आमच्या बॅगमधले 2 वडापाव खाल्ले. आता आमचे 40 रुपये त्यांच्याकडून घेण्यात. 40 रुपये माथेरानवर ड्यू झाले आमचे. काय म्हटला तो? कुठल्या पॉईंटला जायचं पहिले? किंग एडवर्ड पॉईंट, इको पॉईंट. पडतच नाही आमचे, राहू दे. ट्राय केले. दोन्ही इकडं का इकडं दादा? लेफ्ट साईड. कुठे आहे घर? तुम्हाला असं आवडतं ना जंगलात गेल्या? खूप आवडतं जंगलात गेल्यासारखं. मम्मा, अरे माकडा आहे. ओल्ड महान. हा कोणता पॉईंट आहे? जॉर्ज पॉईंट. किंग जॉर्ज तिकडे. मग हा जॉर्ज हा आहे. सुसाईड पॉईंट. अच्छा, कुठून पण जीव दिला तर जीव जाणारच म्हणला का तो? चला, हा किंगकॉंग इथून जवळ दिसतो. इधर से आना. इधर से क्यों? इधर से ही तो है. कुठून? इधर से. ते वरून. यस. तो ना म्हणलं असं यायचं का? हाँ. अरे इकडूनच जायचं रिटर्न. इसको पूछ. ए नको हात करू त्याला. अय, किधर से जाना है? अय, सुन रहा है क्या तू? अगं चल. हाँ, हे इको पॉइंट. याच्यात फोटो काढतो. इकडे आवाज. कुठं? इकडे नाही. इथं उभं राहून. इकडे ना. पेटू. फोटो करू. म्हणू म्हणा ना. पिटो. आला. पीटी पण नाही आली आवाज. आला, खरंच आला. मग येणारच ना ग. अजून एकदा असं करून दोन्ही हातानी होऊन जाऊ दे. पिटो. आला. आला, आला. खरंच आला. इकडून आला. गुड्डे कुठे इथे ते लागले. नाही, मागून येते 2 मिनिटांनी. एवढी नोटंकी नका करत जाऊ. ते दरड कोसळले आवाजाने. पण खूप भारी वाटत आहे ना व्ह्यू. टायर्ड ॲट नेक्स्ट लेवल. एवढे लास्टपर्यंत जाऊन ह्याच गेट पाहिजे. वगैरे घेऊ शकता. ते दाखवून त्या काळात शेवटी ओरिजिनल नाही आहे, बाकी सगळं ओरिजिनल आहे.
फक्त टोपी सोडून. टोपी ड्रेस आणि असल्या भावाने कलर दाखवले. अच्छा, भवानी तलवार ओरिजिनल आहे का? अच्छा, त्याची प्रतिकृती ओरिजिनल लंडनमध्ये ओरिजिनल लंडनमध्ये आहे ना. भवानी तलवार कोणी डायमंड केला तर 200 ते सगळं लंडनमध्ये. हे ते सगळं ओरिजिनल कागदपत्र हे त्यांचे हस्तलिखित पत्र आहे. त्याला मोडी भाषा बोलतात, मोडी लिपी. त्याचे जे प्रिंटआउट. हा, त्याचे प्रिंट आउट केलेले. हात नाही लावला बेटा. अरे फोटो व्हिडिओ फक्त कुठल्या वस्तू हात लावलं का सर्व कॅमेरे लागलेले. बरं बरं बरं. याव. कोणती भाषा होती त्या काळात बोलायची? मला नाही माहिती. हा, पेंटिंग्स विकत. हे ओरिजिनल पेंटिंग आहेत का? किती ओरिजिनल पेंटिंग बनवल्या पेंटरने कुठल्या तरी इथल्या अँटिक दिसाव्या अशा. ओरिजिनल म्युझियम नाही बनव, हे त्यांनी एंटरटेनमेंटसाठी हे आहे ना. पण तलवार ही ओरिजिनलच आहे. अशाच आहेत त्या खोट्या. ते जुन्या काळाचं सामान नाही मिळत का अँटिक शॉप्समध्ये. हे antique ते आणलं विकत आणून इथे मांडलं त्यांनी लोकांना एंटरटेन करण्यासाठी. असं काही ते ओरिजिनल. जसं आपण राजा दिनकर केळकर म्युझियम पाहिलं, ते गव्हर्नमेंट आहे. चार्जेस तर तिथे पण पे करतो, पण या लोकांनी इथे एवढं हे केलं आहे तर पे करणं गरजेचं आहे. कळलं? हे बघा, हे सगळं अँटिक सामानामध्ये मिळतं जुन्या काळातले. आर्चरी, हे बघ, ॲरो, हे वाघनखे. कुऱ्हाडी बघ कसल्या होत्या. भाला, मशाल. हे बघ ना, तेव्हाच्या काळात असे सूट घालायचे लोक. किती हेवी असायचा तो सूट, आणि तो सूट घालून युद्ध करणं. जरा हे घर किती गार आहे ना, मस्त आहे ना. पिटू, हा किचन असेल पहिले काळातला मला काय वाटतं, कारण तिथे विंडो आहे. नंतर बेडरूम असेल. हा बघा ना, घर कसलं भारी बांधलंय. पण हे इकडे या. आता किती पॉइंट्स राहिलेत? आता मॅडम 2 पॉईंट हॉर्सवर बघायचे, मग 2 पॉईंट आपल्याला पुढं मार्केटमध्ये उतरून बघायचे. मार्केटमध्ये कुठे जिथून दिसलं तिथून ना. तिथल्या पहिले पुढं उतरायचं आपल्याला, म्हणजे उतरून बघायचं. अच्छा, साहेब तुमचा स्लो करा. काय नाही होत, समोरचे घोडे जातील साहेब बरोबर. झाली ट्रेन झालेली आहे. पुण्यामध्ये 10 लाख नाही, आम्ही बाहेर जेवायला जाणार.